पौष महिन्यात येणारो एकमेव सण म्हणजे सक्रात. सक्रात हे एक धार्मिक दृष्टीन आणि सामाजिक दृष्टीन महत्त्वाचा सण असा. एक संक्रांत ह्या एक एक प्रकारचा निसर्गाचा सण असा. सक्रात इली की स्त्रियांका वेद लागतात ते हळदी कुंकवाचे. गावागावात हळदी कुंकू घातला जाता आणि हळदी कुंकवाच्या निमित्तान गावातले जे बायका असत हे गावातले बायका एकमेकांबरोबर ज्या ज्या ठिकाणी हळदी कुंकवाक बोलावतात, मग प्रत्यक्ष असतात किंवा अप्रत्यक्ष असतात, त्यांच्याकडे निरोप पोचलो की ही स्त्रिया त्या ठिकाणी हळदी कुंकवाक पोचतात. तशीच आमच्याकडे सर हळदी कुंकू घातलेला असा घराकडे सोनवड्यात आमच्या. आणि या हळदी कुंकवाक आम्ही स्त्रियांका बोलवला होता. तरी स्त्रिया ज्या असत बायका ज्या असत ती बायका योग लागलेली असत. काही आमची पाहुणे मंडळी असतील किंवा जवळची ओळखीची बायका असतील ती सगळी असं इल्लेली असत आणि हळदी कुंकूचा समारंभ तो हळदी कुंकूचा समारंभ चाललेला असा. आता ह्या हळदी कुंकवाक वाण देण्याची एक प्रथा असता. हळद घालायची, कुंकू लावायचा, तिळाचे लाडू आणि साखरपुटाणे पांढरे आपण त्यांना तिळगुळ म्हणतो ते साखरपुटाणे आणि त्याच्याबरोबर काहीतरी वाण देऊन या ठिकाणी दिवस सण जो असा हळदी कुंकवाचा सण साजरा केला जाता. आता पूर्वीसारखे हळदी आणि कुंकू ह्या कोण तेवढा लावताना दिसत नाही. त्यामुळे हळदी आणि कुंकवाचे डबे देण्याचा असा ता थोडासा मागे पडलेला असा. पण इल्लेल्या प्रत्येकाक हळद आणि कुंकू सवासणीक घातला जाता आणि वाण जो असा ता वाण दिला जाता. असोच ह्यो आमच्याकडे हळदी कुंकवाचो चाललेलो ह्यो सण जो असा. बऱ्याचशा बायकांची गर्दी जी ती सर झालेली असा. तर अशीच लोटच्या लोट म्हणतात ना तशी ग्रुपने बरीचशी बायका किंवा बरेचशे स्त्रिया आमच्या घराकडे हळदी कुंकवाक दरवर्षी येतात आणि दरवर्षी अशा प्रकारचा ह्यो हळदी कुंकवाचा समारंभ आमच्याकडे असता. आता ह्या आमच्या गावातले सोनवडे गावातले जांभवडे गावातले जे स्त्रिया असत हे हळदी कुंकवाक गेलेल्या असत. हळदी कुंकू घातल्यानंतर इल्लेल्या सवासणींका एक नमस्कार करूची प्रथा असता. ती देवीचा रूप स्त्री देवीचा रूप म्हटलं जाता म्हणून इल्लेल्या स्त्रियांका नमस्कार करून त्यांना हळदी कुंकू घालून त्यांचा सन्मान केला जाता. आता ज्यांचा हळदी कुंकू घालून झाला ती आता निघालेली असतात आणि जी येऊन बसलेली होती ती आता पुन्हा एकदा हळदी कुंकवाक बसतात. म्हणजे ह्या दिवसाक हळदी कुंकवाच्या दिवसाक मात्र स्त्रियांची ये जा जी असतात ती ये जा भरपूर असता. कारण खयची स्त्री सुवासीन खयची स्त्री हळदी कुंकवाक कोणी बोलू देत नाहीतर प्रत्यक्ष नको बोलू देत, पण निरोप जो शेजारीन जरी सांगितल्यान गे अमक्या ठिकाणी हळदी कुंकवा येतं तर ती नाही म्हणायची नाही. कारण सौभाग्याचा लेणा जो असा त्या सौभाग्याचा लेणा घेऊसाठी स्त्रिया ज्या असतात हे हळदी कुंकवाक निश्चितपणे त्या जाग्यार न बोलवता पोचतात. गावातले सगळे बायका हळदी कुंकवाक आमच्याकडे येलेले असत. हळदी कुंकवाचा समारंभ आमच्या घराकडे चाललेला. माझी बायको आणि माझी आऊस दोघांनी सर इल्लेल्या सुवासिनींका या ठिकाणी हळदी कुंकू घालतात आणि वाण जो असा ता वाण देतात. दरवर्षाक आमच्याकडे अशीच सुवासिनींची खूप गर्दी असता. एक मोठो हळदी कुंकवाचा समारंभ आमच्याकडे असता दरवर्षी. अजून कोण कोण येतात त्याची बहुतेक तिकडसून बघतात. लोक अजून येतात. लोक आमची वाकान बघत होती. ही माझी आते आणि हा तिचा चेडू, माझी आऊस म्हणजे माझी बायको हळदी कुंकू त्यांना घालताना.
जशी जशी बायका स्त्रिया येतात तसा हळदी कुंकू घातला जाता. हळदी कुंकू कोणाच्या घराकडे कसा जावा असं कोणी एक म्हणत नाही, कारण त्या सुवासिनीचा लेणा असता. ता घेऊसाठी बायका जी असत ती बायका आवर्जून न चुकता न बोलावता सुद्धा जातात, आवडीन जातात. आणि एखादा ग्रुप असलो की त्या ग्रुप बरोबर सगळेजण एकमेकांबरोबर, चल गे अमक्या ठिकाणी हळदी कुंकवा जाऊया, चल तू येतस काय, तू येतलं तर मी जातोय, मग ठीक आहे बा येतंय चल, असं म्हणून म्हणून एकामेकाच्या संगतीन एकामेकाच्या लगतीन लगतीन ती हळदी कुंकवा ज्या ज्या ठिकाणी हळदी कुंकवा असतात त्या त्या ठिकाणी पोचतात. तर असो ह्यो हळदी कुंकवाचो सुंदर असो समारंभ आमच्याकडे आता पार पडता. आमची आती बहीण मावळे वासाकडे इली आणि मावळे वासाकडे इलेली आसान सुद्धा ती सुद्धा हळदी कुंकू इल्लेल्या बायकांका घालता. तर हयसं कोणाक बाहेरवला जात नाही, म्हणजे कोणाक टाळला जात नाही. सगळ्यांका हळदी कुंकू घालण्याचो मान जो असा तो दिला जाता. पण आवर्जून सगळ्यांका नमस्कार सुद्धा केलो जाता, ह्या तेवढाच खरा. चला तर असो ह्यो हळदी कुंकाचो समारंभ आता आटपत इल्लेलो असा. बायका आता घराकडे जाऊक लागलेली असत. तर ह्यो हळदी कुंकाचो व्हिडिओ जर तुमका आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.